आता आपण पुढच्या सत्राकडे वळूयात. अ, आणि ते सत्र मीच घेणार आहे. तर तुम्ही आता ऐकलं असेल की आता आपण अधिक मासामध्ये आहोत. अधिक ज्येष्ठ मास आता चालू आहे. आणि तुम्ही बघत असाल की आपल्या घरी आपल्या बाबांना आईची आई जेवायला बोलवत असेल, काहीतरी धोंडे जेवण वगैरे चालू आहे, किंवा असंही म्हणतात सगळेजण की खूप देवाची उपासना केली पाहिजे, तुम्हाला डबल पुण्य मिळतं. तर असं काय 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 तुम्हाला ऐकू येत असेल. तर हा अधिक मास म्हणजे नेमकं काय, हे आपण आजच्या या केंद्रातून समजून घेणार आहोत. तर तुम्हाला माहितीये का की म्हणजे आपली जी कॅलेंडर्स आहेत, तर ती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये वेगवेगळी कॅलेंडर्स फॉलो केली जातात. तर काही कॅलेंडर ही सोलार बेसिस असतात, म्हणजे ज्यांना सोलार कॅलेंडर, जे आपले ग्रेगोरियन कॅलेंडर जे आपण जनरली आपण रोजच्या जीवनात फॉलो करतो, जानेवारी ते फेब्रुवारी, डिसेंबर पर्यंतचं. तर हे जे आहे ते सोलार कॅलेंडर आहे. तर त्याचं जनरली 365 डेज असतात. आणि सोलार कॅलेंडर म्हणजे काय, तर जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घेते, तर तर त्यासाठी जेवढे दिवस लागतात ते 365 डेज अप्रॉक्सिमेटली, तर ते या सोलर कॅलेंडरमध्ये फॉलो केले जातात. तर काही इस्लामिक संस्कृतीमध्ये तर ते लोक लुनार कॅलेंडर फॉलो करतात. म्हणजे चंद्राचं जे पृथ्वीभोवतीचं रोटेशन आहे, तर आणि मग हे कम्प्लीट जे सूर्याभोवती रोटेशन होतं चंद्र आणि पृथ्वीचं, तर त्या बेसिसवर ते कॅलेंडर म्हणतात. आणि आपण जे हिंदू कॅलेंडर फॉलो करतो हे लुनी सोलार आहे. म्हणजे सूर्य आणि चंद्र ह्या दोघांच्या सगळ्या स्थिती लक्षात घेऊन आपण आपलं कॅलेंडर बनवलेलं असतं. तर आता पहिला आपण सोलार मंथ्स काय असतात हे समजून घेऊयात. तर सोलार मध्ये म्हणजे आता जर का तुम्ही इथे बघितलं, तर आपली जी पृथ्वी आहे, तर तिला सेंटर पॉइंट ठेवून जे पृथ्वीभोवतीचा अवकाश आहे, तर त्याला 12 भागांमध्ये डिवाइड केला आहे. आणि प्रत्येक त्या ह्याच्यामध्ये एक एक नक्षत्र असतं. तर जर का तुम्ही बघाल, तर ही आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरतीये. आणि हा सूर्य म्हणजे त्या त्या प्रत्येक नक्षत्राच्या एकेका पार्टमध्ये तुम्हाला दिसते की आता सिंह नक्षत्रामध्ये सूर्य आलाय, तर त्या दिवशी तो एक मंथ असणार आहे. जेव्हा तुळा राशीमध्ये सूर्य आहे, तर तो एक मंथ असणार आहे. तर अशा प्रकारे हे सोलर मंथ्स डिवाइड केलेले असतात. तर इथे तुम्ही बघू शकता की ज्या ज्या मंथमध्ये जे जे नक्षत्र आहे, तर त्यानुसार त्या त्या आपल्या मंथ्सला आपल्या म्हणजे त्या त्या महिन्यांना आपल्या नावं दिलेली आहेत आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये. म्हणजे जर का चित्रा नक्षत्र असेल तर चैत्र आहे, किंवा शाखा नक्षत्र असेल तर वैशाख आहे. तर असं ज्येष्ठा नक्षत्र असेल तर ज्येष्ठ, असं अशी महिन्यांची नावं दिलेली असतात. आणि आता ह्याचा पुढचा भाग म्हणजे तर आता तुम्ही बघाल, तर आता आधी सगळ्यांना वाटायचं एकतर, आधी जे म्हणजे जे नवीन मॉडर्न ऍस्ट्रॉलॉजर्स वगैरे होते जुन्या काळातले, तर त्यांना आधी वाटायचं की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, म्हणूनच हे सगळे सूर्य म्हणजे दिवस रात्र होत आहे. मग नंतर लोकांना कळलं की नाही, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरतीये. मग लोकांना आधी वाटत होतं की नाही, पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते. मग काही वर्षांनी लोकांना हे रिअलाइज झालं की जी आपली ऑर्बिट आहे, म्हणजे पृथ्वी ज्या ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती फिरते, ती इलिप्टिकल आहे. आणि त्याच्या एका फोकल पॉइंटला सूर्य आहे. तर हे तुम्ही कदाचित तुमच्या भूगोलामध्ये किंवा सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल. तर पण हे सगळे जे शोध आहेत, हे आपल्या ज्या हिंदू आपले जे आचार्य होते, जे वैज्ञानिक होते, यांनी खूप वर्षांपूर्वीच हे सगळे शोध त्यांना माहिती होते ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या जे कॅलेंडर आहेत ते तसं डिझाईन केलं होतं. तर तुम्ही बघू शकता की हे म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती असते तेव्हा हे जे मंथ्स असतात, तर त्यांचं ड्युरेशन कमी असतं. आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून लांब जाते, म्हणजे ह्या पॉईंट्सला असते, तर तेव्हा ते जे मंथ्स आहेत त्यांचं ड्युरेशन जास्त असतं. त्यामुळे असं जसं आता आपलं प्रत्येक महिना 30 किंवा 31 दिवसांचा आहे आपल्या जे ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये आपण फॉलो करतो, तर तसं नसतं. तर असं म्हणजे एक मिनिमम लेंथ जी आहे सूर्यमास, म्हणजे सूर्य मासाची, म्हणजे सूर्याच्या बेसिसवर जो मंथ क्रिएट होतो त्याची, ती 29 डेज 7 hours 38 minutes आहे. आणि मॅक्सिमम लेंथ आहे जी 31 डेज 15 hours 28 minutes. सो ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक सोलार इयर जे आहे, तर ते 365.25 डेजचं असं होतं. आता हे झालं सोलार मंथ. आता लुनार मंथ काय आहेत, म्हणजे चंद्राच्या स्थितीवर जे आपले मंथ डिफाईन होतात, तर ते कसे आहेत. तर प्रत्येक म्हणजे चंद्र हा इथे चंद्र आहे, आणि चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो, तर ती जी स्पेस आहे त्यालाही अगेन म्हणजे हा एक सर्कल आहे ना. तर प्रत्येक 12 डिग्रीज जे आहे, म्हणजे चंद्र सपोज चंद्र जर का इथे असेल, म्हणजे हा जो ॲरो मी तुम्हाला दाखवतेय, तर इथे चंद्र असेल, आणि पृथ्वी आणि हा सूर्य, तर हा जो अँगल आहे, तर ह्या अँगलचं जे मेजरमेंट असतं ते ती 12 डिग्रीज जेव्हा झालं, तर त्याला एक तिथी म्हणतात. तर अशा आपल्या
जेव्हा पूर्ण ह्या तिथी होतात तर त्यांना आपण हा फुल मंथ म्हणून कन्सिडर करतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता की ह्या 15 तिथी आहेत, म्हणजे अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत आपला एक अर्धा मंथ होतो आणि त्याच्यानंतर परत पौर्णिमे ते अमावस्या हा सेकंड हाफ असतो आपल्या मंथचा. तर त्याला आपण जो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जातो तो शुक्ल पक्ष, आणि पौर्णिमेपासून अमावस्येमध्ये जे जातो तर तो आहे कृष्ण पक्ष. तर अशा या आपल्या तिथी एक एक डिफाईन होतात. आणि हे जे कॅलेंडर आहे तर त्यामध्ये म्हणजे ह्या लुनार मंथ्स पण जे कॅल्क्युलेट करतात तर त्याच्यात पण वेगवेगळे टाईप आहेत, की एक अमांत सिस्टीम आहे आणि एक पौर्णिमांत सिस्टीम आहे. म्हणजे ज्या मंथमध्ये अमावस्या ते अमावस्या कॅल्क्युलेशन होतं तर तो एक ती अमांत सिस्टीम मध्ये मंथ हा असा डिफाईन केला जातो. आणि जेव्हा पौर्णिमांत सिस्टीम मध्ये पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत मंथ डिक्लेअर केला जातो. तर आता जर का तुम्ही बघितलं तर हा जो चंद्रमास जो आहे, म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती रोटेशन कम्प्लीट करायला, एक फुल रोटेशन कम्प्लीट करायला जेवढा दिवस लागतात तर ते 29.5 डेज आहेत. आणि अगेन ह्याची लेंथ पण डिफाईंड नाहीये. तर मिनिमम लेंथ जी आहे चंद्रमासाची ती 29 डेज 7 hours 20 minutes आहे, आणि मॅक्सिमम जी आहे ती 31 डेज 19 hours 30 minutes आहे. तर आपण जर का म्हणजे ह्या संख्येला, म्हणजे मिनिमम ॲव्हरेज चंद्रमासाची जी लेंथ आहे त्याला इंटू 12 केलं तर म्हणजे हे 12 जे सर्कल्स होतील तर ते झाले म्हणजे एक पूर्ण वर्ष कंप्लीट होईल. तर ते झालं, त्याचं कॅल्क्युलेशन असं होतं 354.36 डेज. तर हे झालं लुनार इयर. पण आता जर का आपण बघितलं की सोलर सिस्टीम मध्ये आपण काय बघितलं की 365.25 म्हणजे 365 डेजचं एक इयर आहे, आणि लुनार इयर मध्ये बघितलं तर 354 डेज आहेत. तर असं जर का आपलं मंथ चालत राहिले, म्हणजे जर का म्हणजे आपण फक्त कारण की आपल्या तुम्ही बघताल खूप सगळ्या गोष्टी ज्या तिथींवर अवलंबून आहेत. म्हणजे चैत्र प्रतिपदेला, चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा येतो. तसंच आपल्या भाद्रपदामध्ये गणपतीचा उत्सव असतो. आपल्या दिवाळीचे हे सगळं आपल्या तिथीवर असतं. आपण कुठलीही पर्टिक्युलर डेट फॉलो करत नाही ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे. तर असं जर का आपण कॅल्क्युलेशन जर का तिथीनुसार करत राहिलो तर तुम्ही बघू शकता सोलर आणि लुनार इयर मध्ये 11 डेजचा गॅप आहे. तर जर का आपण असंच हे कंटिन्यू केलं, जर का ही गॅप कुणी करेक्टच नाही केली आणि वर्षानुवर्ष जर का आपण असंच फॉलो करत गेलो असतो तर खूप म्हणजे हे लुनार इयर जे आहे ते खूप मागं पडलं असतं, आणि सोलार इयर तर पुढे जातच आहे त्याच्या स्पीडने. आणि मग काय झालं असतं की आपले जे काही सण आहेत जे सगळ्या निसर्गावर, निसर्गाच्या स्थितींवर, या सगळ्या सूर्यचंद्राच्या स्थितींवर अवलंबून आहेत, तर त्याचंही पुढे मागे झालं असतं. म्हणजे जर का तुम्ही होळी पावसाळ्यात सेलिब्रेट करू शकणार नाही, तर कारण की ते त्या पर्टिक्युलर वेदरनुसार, पर्टिक्युलर ऋतूनुसार हे सगळे सण आपण डिफाईन केलेले आहेत. तर या सगळ्याच एकंदरीत कॅलेंडरवर इम्पॅक्ट झाला असता. तर काय केलं आपल्या जे संशोधक होते त्यांनी, की आता म्हणजे तुम्हाला एक सिंपल हे थोडंसं सांगते की ही जी अमांत सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे ते प्रत्येक ज्या नक्षत्र म्हणजे आता सूर्य जो आहे तो चैत्रा नक्षत्रामध्ये आहे, आणि तर जेव्हा पहिली अमावस्येपासून अमावस्येपर्यंत हा जो मंथ आहे लुनार मंथ, तर त्याच्या स्टार्टिंग पॉइंटला सूर्य ज्या नक्षत्रामध्ये आहे तर त्या नक्षत्राचं नाव त्या मंथला दिलेलं जातं. तर आता चित्रा नक्षत्रामध्ये आहे म्हणून चैत्र असं झालं. तर असे हे मंथ्स डिफाईन्ड आहेत. पण कधी कधी काय होतं की सूर्य ज्या नक्षत्रामध्ये आहे, आता तुम्ही इथे बघू शकता की मिथुन नक्षत्रामध्ये आहे तर त्याला हे आषाढ म्हटलेलं आहे. पण जर का हा मंथ संपल्यावर, म्हणजे हा लुनार मंथ संपल्यावरही कुठली तिथीच बदलली नाहीये, अजूनही ही स्थिती कंटिन्यूड आहे. म्हणजे जर का तुम्ही हे बघू शकता, हा नवीन मंथ सुरू झाला पण अजूनही आषाढच चालू आहे. तर त्यामुळे असं जेव्हा स्थिती येते तर तेव्हा त्याला अधिक मास म्हणून डिफाईन केलं जातं, आणि जो पुढचा मंथ आहे म्हणजे हा अधिकच मंथ चालू आहे ना, तर त्यामुळे त्याला जो पुढे येतोय तो निज आषाढ, किंवा तो तो शुद्ध मंथ जो काही असेल, शुद्ध चैत्र म्हणा किंवा शुद्ध आषाढ, शुद्ध ज्येष्ठ जे काही असेल तर ते असतं. आणि त्याच्या आधी जे एक्स्ट्राचे दिवस येत आहेत, एक जो एक्स्ट्रा मंथ येतोय त्याला अधिक मास म्हणून ऍड केलं जातं. सो एव्हरी 3-4 इयर्स हे जे कलेक्टिव्ह म्हणजे 11-11-11 दिवस असं झालं की मग ते एक टोटल आपल्याला 30 डेजचा मंथ मिळतो. तर तो आपल्या शास्त्रज्ञांनी इथे ऍड केला, आणि त्यामुळे तो अधिक मास. तर आता ह्या वर्षी पण जो आहे तो अधिक ज्येष्ठ आलेला आहे. तर हे सगळं आहे हे अशा कॅल्क्युलेशन्सनी चालू असतं. आय डोंट नो, तुम्हाला थोडंसं कॉम्प्लेक्स वाटू शकतं, पण मी तुम्हाला नक्की आपल्या ग्रुपमध्ये लिंक पाठवेन की ज्याच्यातून तुम्हाला अगदी इझिली कळेल की हे कसं डिफाईन केलेलं आहे आणि कसं आहे. तर हे असं सगळं सायंटिफिक रिझन्स आहेत, आणि हे सगळं कारण आहे की अधिक मास का असतो. हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. थँक्यू.
प्रज्ञाताई, आता तूच हो. होस्ट करतेस त्यामुळे तूच कसं बोलणार, पण अमेझिंग झालं प्रेझेंटेशन. म्हणजे ओके. टू बी रिअली ऑनेस्ट, आणि ब्रिलियंट माहिती आहे. आणि तू ते इतक्या कमी वेळात, म्हणजे विदिन अ फ्यू मिनिट्स, जे स्लाइड्स पण तयार केलं होतास आणि त्याचं जे ॲनिमेशन त्याच्यातलं घेतलं होतं, अप्रतिम आहे. मला असं वाटतं की ह्याच्यावरती परत एकदा सांगावं थोडंसं. नक्की कारण नक्की थोडं म्हणजे डिटेलमध्ये. तू मलाही विचारलंस तरी पण मला आपल्या जे काही महिने आहेत मराठीमध्ये किंवा हम्म. हिंदू धर्मामध्ये आलेले, ते बऱ्याच ज्या शाळांमधनं शिकत आहेत मुलं, तर तिथे हे शिकवलं सुद्धा जात नाही. बरोबर. त्यामुळे इट इज व्हेरी हार्ड ॲट टाइम्स टू फॉलो ऑल ऑफ दिस, पण फॅसिनेटिंग आहे. त्यामुळे कदाचित 6-7 मिनिट्समध्ये सगळं परसिव्ह होणं हे डिफिकल्ट अवघड आहे. आहे. हो. पण आय एम प्रिटी शुअर एवढं तर सगळ्यांना नक्की कळलं की कुठेतरी 11 दिवस मिस होत आहेत. आणि ते ऍड करून आपण 3 वर्षांनी साधारण एक अधिक मास येतोय. अधिक वास येतोय. आणि आता इथे सगळे लहान आहेत, त्यामुळे जावयांना त्याचं वेगळं महत्व आहे बरोबर. किंवा टेन्शन आहे, तो भाग आपण सोडून देऊ. पण फारच सुंदर. म्हणजे त्याचं ते हे पृथ्वीचं पण एलिप्टिकल ऑर्बिट जसं आहे, आणि ती जवळ आणि लांब असताना ज्या पद्धतीने ड्युरेशन्स व्हेरी होतात, म्हणजे द सायन्स बिहाइंड इट इज फॅसिनेटिंग. आणि हे कोणाला झेपलं नसणार म्हणून त्या ग्रेगरियन कॅलेंडर आपलं एस्टॅब्लिश केलं की 1 ते 30, 1 ते 31 आणि विषय बघा सोडून लीप इयर. सो लेट्स नॉट वरी टू मच अबाउट इट. पण काय कॅलिबरची ही लोक असणार आहेत, आणि हजारो वर्ष अब्सोल्यूट अॅक्युरेसीने हे डिफाईन होत आहे. त्यामुळे ब्रिलियंट. आणि जी राशी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्ही, कॉन्स्टलेशन्स थोडक्यात आपल्या ऑडियन्ससाठी. त्यामुळे दोज कॉन्स्टलेशन्स फॉर मिलेनिया हॅव ऑलवेज बीन देअर. सो एक डेफिनेट पॉइंट आपल्याला ॲस्ट्रोनॉमिकली घ्यायला पाहिजे विथ रेफरन्स पॉईंट. म्हणजे आपण पृथ्वीवर आहोत आणि आता लुकिंग ॲट दी एंटायर वास्टनेस अराउंड अस, तर तो जो डेफिनेट पॉइंट आहे तो इट्स अ फॉर्मेशन ऑफ दी स्टार्स असं तो. त्यामुळे त्याच्यामधनं निर्माण झालेले हे कॉन्स्टलेशन्स, आणि ते जसं पृथ्वी फिरते आणि जसं सूर्य सुद्धा, म्हणजे आणि जशी मिल्की वे, म्हणजे एव्हरीथिंग दॅट कीप्स ऑन गोईंग अराउंड, दॅट रिअली डिफाईन्स इट इन अ व्हेरी व्हेरी स्पेसिफिक वे. त्यामुळे तो डेफिनेट रेफरन्स घेऊन डिफाईन केलेलं हे सर्व कॅलेंडर. पण एनिवेज, म्हणजे इट इज फॅसिनेटिंग. तर तू हे इंट्रोड्यूस केलंस आणि इतक्या अप्रतिम पद्धतीने, आय थॉट आय शुड म्हणजे जस्ट अप्रिशिएट इट. फार सुंदर.